नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कुठल्याही स्पर्धा परीक्षेला चालू घडामोडीच्या दृष्टीनं यावर्षी महाराष्ट्रामधल्या काही न्यूज महत्वाच्या लक्षात ठेवायच्या. आता मग मित्रांनो काय झाले बघा की महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बदललेत आहे ना. आता महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण झालेत मित्रांनो, तर IPS सदानंद दाते हे नवे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आहेत, अर्थात DGP आहेत, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. आता मग ह्याच्या अगोदर कोण होतं महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, तर रश्मी शुक्ला होत्या, ज्यांचा उद्या म्हणजे 3 जानेवारीला त्यांचा कार्यकाल संपतोय, त्या निवृत्त होत आहेत सेवेमधून. आणि मग त्यांच्या जागी नवे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक DGP सदानंद दाते असणार आहेत. परीक्षेला 100% पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, MPSC असेल तर परीक्षेला एक प्रश्न विचारतात. आता मग कोण सदानंद दाते, तर मित्रांनो की IPS अधिकारी आहे ना, ज्यांना खूप मोठा अनुभव. आता खरं तर ते केंद्रामध्ये आहे ना सध्या, आता त्यांचं ते जो काही चार्ज आहे तो केंद्र सरकारनं कमी केला, पण ते केंद्रामध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA आहे ना, तर याचे प्रमुख म्हणून एप्रिल 2024 पासून ते कार्यरत होते आणि केंद्रानं त्यांना कार्यमुक्त केलं. आणि मग आता महाराष्ट्राचे महासंचालक म्हणून, पोलीस महासंचालक म्हणून 2 वर्षासाठी त्यांची नियुक्ती केली गेली आहे. मित्रांनो की खरं तर सदानंद दाते हे 31 डिसेंबर 2026 लाच निवृत्त होणार आहेत, पण निवृत्तीनंतर सुद्धा 1 वर्ष आहे ना महाराष्ट्राचं पोलीस महासंचालक पद त्यांना देण्याची म्हणजे दिलं गेलंय असं म्हणलं तर ते चुकीचं नाहीये. आणि मग केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे काही 3 सदस्य अधिकारी आहेत त्यांच्या पॅनलनं त्यांची निवड केली आहे. आणि मग महाराष्ट्राचा आता सध्याचा जो महासंचालक आहे कोण असणार आहे मित्रांनो, तर बघा IPS अधिकारी अर्थातच सदानंद दाते साहेब असणार आहेत. असं म्हणलं तर ते चुकीचं नाही. अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तरे नावाचं YouTube चॅनल सर्च करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. थँक्यू मित्रांनो.